आता एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील पावसासंदर्भातली जून महिन्यात म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही। जुलै महिन्यातही विदर्भाचं टेन्शन वाढणार आहे। याचं कारण म्हणजे विदर्भात पावसानं दडी मारलेली आहे। पुढचे 3 ते 4 दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय। महाराष्ट्रावर पुन्हा एकदा मान्सूनचं रौद्र रूप पाहायला मिळणार आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हीच बातमी तुम्ही आता फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। इथे देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अलर्टनुसार पुढील काही तासांमध्ये राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये 60 किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि पुणे घाटमाथा या 7 जिल्ह्यांमध्ये विशेषतः 1 जुलै ते 3 जुलै दरम्यान पावसाचा जोर अधिक असणार आहे। या काळात काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर पर्यंत पोहोचू शकतो। यामुळे समुद्रकिनारी आणि घाटमाथ्यावर भूस्खलन, झाडे उन्मळणं आणि वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। कोकणातील समुद्रकिनारी भागात राहणाऱ्या नागरिकांनी आणि मासेमारी करणाऱ्या लोकांनी अत्यंत सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। सध्या समुद्रात लाटांची उंची वाढलेली असून समुद्र खवळलेला आहे, त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे। हवामान विभागानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, वाऱ्याचा जोर आणि पूरजन्य परिस्थिती यामुळे आवश्यक खबरदारी घेणं गरजेचं आहे। नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसारच पुढील कामं करावी। धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक घाटमाथ्यासह या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास विजांच्या कडकडाटासह वादळं येण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे। पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पुढचे 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। 4 आणि 5 जुलैला पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे।